हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 5वा बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 6वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा मी ह्याचा पुढचा भाग टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यांच्या आधी तो भाग बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया. विजयाची हनुवटी योगेशच्या खांद्याला स्पर्श करते तसा तो मागे वळून बघतो तेव्हा ती पण त्याच्याकडे बघते. तिच्या निरागस कोमल चेहरा बघून त्यात हरवतो, पण ती काही क्षण त्याच्या डोळ्यात हरवते, पण लगेच भानावर येत दूर होते. तसा तोही आपली नजर बाजूला हटवतो आणि मोबाईल तिच्याकडे देत, मला वाटते की इतके इनफ आहे. जास्त सांगितले तर डोक्यावरून जाईल आणि मोबाईल ऑपरेट करता करता तुला सगळं फंक्शन समजतीलच. जे नाही समजलं तर मला सांग, मी विचारेन. ठीक आहे असं म्हणून तो लगेच बेडवर आडवा होतो. विजया मोबाईल घेते आणि बेडवरून उठत आणि सोफ्याकडे जाते. तसा लगेच योगेश बेडवरून उठतो आणि थोडा आवाज काढून, विजया थांब. ती घाबरून लगेच मागे वळून त्याला बघते. योगेश बेडकडे नजरेने इशारा करीत, हा काय आहे? विजयानं समजून मनात हे असे का विचारत आहे, तरीही त्याच्याकडे बघून हळू आवाजात, बेड. योगेश पुन्हा बोलतो, हा कशासाठी असतो? विजय विचित्र नजरेने बघत मनात, हे आतापर्यंत तर चांगले होते, अचानक काय झालं यांना? असे प्रश्न काय विचारित आहे, पण तो आपल्या उत्तराची वाट बघत आहे. बघून ती निरागसपणे, बेड तर झोपण्यासाठी असतो, मग तू खाली का झोपते? तुला कोणी मनाई केली का यावर झोपायला? एवढा मोठा बेड आहे, एक साईडला झोपू शकते ना? विजया तोंडावर हात ठेवत मनात, हा किती खोटं बोलत आहे, यांनीच तर मला नाही म्हटलं होतं आणि आता स्वतःच विचारत आहे. काय सांगू यांना की तुम्हीच मनाई केली म्हणून? नाही नको, राग आला तर मोबाईल परत घेऊन जाईल, यापेक्षा चूप राहा. योगेश, विजया मी काहीतरी विचारत आहे, कुणी मनाई केली का तुला इथे झोपायला? विजया खाली मान घालत मनातच, कसं होणार माझे? कसे निभणार याच्या सोबत? हे तर करूनही न केल्याचा दिखावा करतात आणि वरूनच मला विचारतात. योगेश चिडून रागाने, मला उत्तर दे, अशी चूप नको बसू, मी काहीतरी विचारत आहे तुला आणि तू खाली मान घालून काय करीत आहे? काय विचारलं मी? विजया त्याच्या आवाजाने दचकून जाते. ती रडवी होत, तुम्हीच मनाई केली होती यावर झोपायला. योगेश आश्चर्याने, मी मनाई केली? कधी? विजया, पहिल्याच दिवशी. योगेश आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच आठवत नाही. आर यू शुअर? पण मला काहीच आठवत नाही, मी तुला असे म्हटलेच नाही. विजया मनात, कसे आठवणार? पिऊन जे होतं एवढी पूर्ण बार खाली करून आले होते की काय त्या दिवशी? योगेश तिला विचारत बघून, विजया कधी म्हटले मी तुला असे? मी तुला असे म्हणू शकत नाही. विजयाला आता राग येतो. अहो ते नाही का, पहिल्या रात्री मी बसले होते तर तुम्ही मला उठायला सांगितले, तुम्ही खूप जास्त ड्रिंक करून होते म्हणून आठवत नसेल. योगेश ती रात्र आठवतो तसे त्याला संपूर्ण गोष्ट आठवते. थोडा शांत होत, अगं मी तुला उठ म्हटले कारण मला बेडवरचा कचरा फेकायचा होता, तू बेडवर झोपू नको असा त्याचा अर्थ नव्हता. विजया शांत होत मनात, अच्छा असं होतं तर मीच मूर्ख, चुकीचा अर्थ घेतला. पण कचरा, गुलाबाच्या पाकळ्या त्यांना कचरा वाटतो? इतका सुंदर तर सजवला होता बेड. योगेश, आता तरी बेडवर झोपणार आहात की खाली झोपणार? विजया विचारातून बाहेर येत, हो झोपते, ती वॉशरूमला जाते. इकडे योगेश बेडवर आडवा होतो की त्याला आठवते आज विजया शॉपिंगला गेली होती. तसे त्याचे डोळे पुन्हा रागाने लाल होतात, पण तरीही तो स्वतःचा राग कंट्रोल करतो कारण विजया तशीही त्याला घाबरते. साधा आवाज वाढवला तरी ती थरथरते. मग असा रागाने जर काही विचारलं तर ती आणखी दूर जायची म्हणून शांत व्हायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात विजया वॉशरूममधून येते तसा योगेश बेडवर उठून बसतो. विजया बेडवर येते तसा तो तिच्यावर एक कटाक्ष टाकून, आज तू शॉपिंगला गेली होती? विजया हळूच, हो. योगेश, काय घेतले मग? विजयाला थोडा घाम येतो, नक्की मनात काय आणि का विचारत आहे म्हणून. ती हळूच, देवघरासाठी देव आणि एक तुळशी वृंदावन. योगेशचा आवाज वाढतो, कुणी सांगितले तुला ते आणायला? आईने सांगितले का? त्यांच्या वाढलेल्या आवाजाला घाबरून जाती रडवेली होत, नाही त्यांनी नाही सांगितले, मीच आणले, मला सवय आहे रोज पूजा करायची म्हणून आणले. पण तुम्हाला नको असेल तर मी नाही करणार आणि ते देव पण कुठल्या मंदिरात नेऊन देईन. तिचं उत्तर ऐकून योगेश शांत होतो. तो डोळे बंद करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि डोळे उघडून एकदा तिला वरून खालीपर्यंत बघतो. ती अजूनही रडत असते.
त्याची इच्छा होते तिला मिठीत घेऊन शांत करायची, पण अजून त्यांच्या नात्यात अवघडलेपण होतं. त्यामुळे तो जागेवरूनच "सॉरी, मी एवढ्या मोठ्या आवाजात नको बोलायला पाहिजे. तू रडू नको, शांत हो आधी" आणि डोळे पुसते. ती लहान मुलासारखं लगेच पदराने डोळे पुसते. तो बेडवर हात ठेवत "ये, बस इथे" तशी ती तिथे बसते, पण अवघडून. योगेश चेहऱ्यावर हलकी स्माईल आणि "मला नव्हते माहीत तुला पूजा करायला आवडते. हे घर तुझेही आहे. तुला जे आवडेल ते तू करू शकते. तुला पूजा करायची आहे ना? कर, माझी त्याला ना नाही." "ठीक आहे." तशी ती होकारार्थी मान हलवते. योगेश लगेच उठून तिच्या बाजूला येत "अरे हो, आणखी एक सांगायचे राहिले." तो बेडचे साईड ड्रॉवर उघडत "हे बघ, हा बेडचा स्टोरेज एरिया आहे. यात ब्लँकेट, रजाई सगळे आहे. तुला थंडी वाजली तर यातले तुला जे पाहिजे ते घेऊ शकते." विजया जवळ येत ते सगळं बारकाईने बघत असते. योगेश तिच्याकडे बघत "आणि हो, ही रूम पण तुझी आहे. तेव्हा तुला एसी नको असल्यास बंद करू शकते." विजया त्याला बघत "पण तुम्ही रोज एसीत झोपता ना?" "योगेश, तुझ्यासाठी एसी शिवाय झोपायची सवय करेन मी." आणि तो लगेच बेडवर आडवा होतो. विजया पण बेडच्या दुसऱ्या साईडला लेटते आणि योगेशचाच विचार करीत असते. हे असे का आहेत? कधी राग येतो, कधी स्माईल करीत बोलतात. शॉपिंग केली तर का केली म्हणतात, आणि इकडे ही रूम तुझी आहे, तुला जे पाहिजे ते कर पण म्हणतात. काही समजत नाही यांचे. आणि आता काय बोलले माझ्यासाठी एसी शिवाय झोपायची सवय लावेल. यांना अचानक झाले काय? माझ्या तर समजण्यापलीकडे आहे. पण यांचे लक्ष माझ्यावर असतं. मला एसीत थंडी वाजते, मी खाली झोपते, या सगळ्या गोष्टी नोटीस करतात ते. नाहीतर आई बाबा गेल्यानंतर तर आपल्याकडे कुणी लक्षच दिले नाही. फक्त कामात चूक झाली किंवा काही तुटलं फुटलं मग मात्र घरातील सगळ्यांचं लक्ष जायचं माझ्यावर. पण यांच्याबद्दल लोक जे सांगतात ते खरे असेल का? हे तर तसे वाटत नाही. आपल्याच विचारात ती गाढ झोपी जाते, तिला कळत नाही. ती शांत झोपलेले बघून तोही झोपी जातो. सकाळी 6 वाजता रोजच्याप्रमाणे त्याला जाग येते. तो आळस देतो आणि उठतो. तर उठल्यावर विजया आपल्या जागेवर नसते. तो खाली सोफ्यावर बघतो, ती तिथेही नसते. ही रोज इतक्या सकाळी उठते का? पण उठून काय करते? यावेळी तर फक्त रामू काका आणि माळी काकाच असेल. चल, बघून येतोच ती काय करीत आहे. योगेश खाली येऊन इकडे तिकडे बघतो. त्याला देवघराच्या रूममधून बांगड्यांचा आवाज येतो. तसा तो तिकडे जातो आणि दरवाजात उभा राहून बघतो. विजया पंचामृताने देवाला अंघोळ घालीत असते. पाठमोरी बसलेली ती तो न्याहाळत असतो. येलो रंगाची हलकी शाईन करणारी गोल्डन काठ आणि बुट्टे असलेली साडी तिने घातली असते. डोक्यावर पदर आणि त्या पदराआड तिचे नुकतेच धुतलेले ओले केस निथळ असतात. पण ती आपल्याच कामात गुंग असते. तिला सगळं एकटीच पण नीट करताना बघून तो मनात हसत आजोबांची नाचून शोभते. "आजोबा, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी देवाने या घरात यायचा मार्ग शोधलाच." आणि तो लगेच बेडरूममध्ये निघून जातो. सगळे नोकर माणसे बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटते की योगेशने विजयाला थांबवले नाही. योगेश काही वेळात तयार होऊन खाली येतो. त्याला बघून रामू काका "योगेश बाबा, आज लवकर जायचे आहे का?" "बाईसाहेब अजून देवघरातच आहेत. नाश्ता बनवायचा आहे. कॉफी देऊ का तुम्हाला, की हॉटेलमधून मागवू नाश्ता?" योगेश त्यांना हात दाखवत चूप राहायला सांगतो आणि स्वतः देवघरात जातो. एव्हाना विजयाची पूजा आटपून ती आरतीसाठी ताटात कापूर आणि फुलवात लावत असते. योगेश तयार होऊन आलेलं बघून तिला खूप आनंद होतो. ती ताट तयार करून त्याच्या हातात देत त्याला ओवाळायला लावते. तो पण काहीही न बोलता आरतीचे ताट आपल्या हातात घेतो आणि तिलाही ताटाला स्पर्श करायला लावतो. दोघेही आरती सुरू करतात. तसं सगळे नोकर पण देवघरात येतात. रामू काका टाळ घेऊन आरतीच्या तालावर टाळ वाजवितात. आरती आटपून योगेश कापूर जाळून सगळ्यांना देतो. रामू काकांना थोडा वेळ समोर आरतीचे ताट घेऊन योगेशचे आजोबाच असल्याचा भान होतो. विजया सगळ्यांना बघून खूप खुश होते. आपली पूजा सार्थकी लागल्यासारखे वाटते आणि सगळ्यांना प्रसाद देते. योगेश प्रसाद तोंडात टाकत "मग आज देवांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य."
विजया लगेच पदराचे एक टोक कमरेला खेचून, हो आहे ना, तुम्ही थांबा, मी लगेच आले. ऑफिसचा नाश्ता बनवते. योगेश, असू दे, वेळ झाला, तू मला ब्रेड जॅम आणि कॉफी दे. विजया, अहो नाही, मी सकाळी मेथी पराठेचं पीठ मळून ठेवलं आहे, बस आता लगेच करते. योगेशला आश्चर्य वाटते, हिने कधी केले एवढं सगळं, पण आपल्या खाण्यापिण्याची काळजी बघून त्याला बरे वाटते. आज ऑफिसमध्ये योगेशचा दिवस खूप बिझी जातो. लंचसाठी सुद्धा तो कसाबसा वेळ काढून आटपतो. पण आज नवीन फॅक्टरी संदर्भात सगळे काम फायनल होतात. आता बस फॅक्टरीची भूमिपूजन करून काम स्टार्ट करायचे असते. सायंकाळी सलाम योगेशच्या कॅबिनमध्ये येऊन बसतो तसा योगेश कॉफीची ऑर्डर देतो. कॉफी घेत घेत, सलाम भाईजान, आज का दिन सच में बहुत अच्छा था. सब काम यूं करके फाइनल हो गए, नहीं तो डिज़ाइन में कितने चेंजेस करके फायनल करना पडता है. आजचा दिवस आहेच शुभ. आज तुझ्या वहिनीने देवघरात देवाची प्रतिष्ठापना जी केली, आज खऱ्या अर्थाने घराला घरपण आले. नाहीतर आई तिकडे गेल्यानंतर तर मला कधी वाटलेच नाही ह्या विटा कॉन्क्रीटच्या बंगल्याला कधी घरपण येईल. योगेश अचानक बोलून गेला. सलाम त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान लगेच टिपून घेतो. त्याला फार आनंद होतो की योगेशला एक चांगली पत्नी मिळाली. तो मस्करी करेत, अरे वाह भाईजान, भाभी को याद करके आपके चेहरे की रंगत ही बदल गई. देखो कैसे चमक रहा है आपका चेहरा. योगेश मनात खुश होत पण चेहऱ्यावर स्ट्रिक्ट भाव आणीत. चल चल, काम कर कामचोर, तुला तर बहाणाच पाहिजे गोष्टी करायचा. सलाम रागाने, क्या बोला आपने, कामचोर. मैं कामचोर, अच्छा तो ठीक है, आप दूसरा सेक्रेटरी रख लो, मुझसे ज़्यादा काम करने वाला. अगर इतनी ईमानदारी से मेहनत करने के बावजूद यही सुनने को मिले तो नहीं करनी मुझे यहाँ नौकरी. जा रहा हूँ मैं. योगेश खाली मान घालून आपला मोबाईल बघण्यात बिझी असतो. तो काहीच बोलत नाही. सलाम ऐकायला नाही गेले समजून, भाईजान जा रहा हूँ मैं. योगेश यावर बघत ओके म्हणतो आणि पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालतो. सलामला राग येतो की योगेश काहीच रिॲक्ट नाही करत आहे. आपण नोकरी म्हटले तरी पण तो आशेने पुन्हा एकदा जोरात त्याला बघून म्हणतो, मैं जा रहा हूँ. योगेश मनात त्यांच्या कृतीवर हसत असतो पण चेहरा मात्र शांत ठेवत. ओके ठीक आहे. जाता जाता कॅन्टीनमधून माझ्यासाठी अजून एक कॉफी सांगशील. सलाम मनात इनको कुछ फर्क ही नहीं पड़ रहा. भाईजान ने ठीक से सुना या नहीं, शायद नहीं सुना, मैं एक बार फिर से बता देता हूँ. सलाम जवळ येत, भाईजान मैंने कहा मैं ये ऑफिस छोड़ के जा रहा हूँ. आता योगेश गंभीर होत, का. सलाम मनात खुश होत, अब याद आएंगे मेरे सारे काम, मैंने क्या क्या किया. योगेश सिरियस होत, एक काम करशील, जाता जाता ॲडमिनमध्ये सांगशील की उद्याच्या न्यूजपेपरमध्ये सेक्रेटरीच्या पोस्टसाठी ॲडव्हर्टाईज द्या. सलाम शॉक होत, क्या बोला आपने. योगेश तूच म्हणालास ना की तू ऑफिस सोडून चालला. सलाम आपण आपल्याच जाळ्यात फसलो बघून गोष्ट सावरत. हाँ तो मेरा ऑफिस टाइम खत्म हो गया है, तो मैं जा रहा हूँ, कल फिर से आऊँगा. आपको क्या लगा मैं हमेशा के लिए जा रहा हूँ. ऐसे कैसे जाऊँगा. इस जन्म में तो आप भूल ही जाओ ये बात कि मेरे जगह आप कोई दूसरी सेक्रेटरी रख भी पाओगे. आणि तो तन तसाच निघून जातो. इकडे योगेश मनात हसत, पागले तेरी जगह कोई भी नहीं ले सकता. तो पण मनात विचार करत, चल मला पण निघायला पाहिजे आता, माझी पण घरी वाट बघणारी आहे आता. विजयाचा चेहरा आठवीत तो मनात स्माईल करीत घराकडे निघतो. सायंकाळची वेळ असते. सूर्य मावळतीला लागलेला, त्यामुळे हलक्या लालसर छटा चोहीकडे आसमंतात पसरलेल्या होत्या. इकडे घराच्या गार्डनमध्ये विजया रेड प्लेन शिफॉनच्या साडी घालून फोटोसाठी पोज देत असते. पण तिला ही जास्त पोज येत नाही म्हणून ती गार्डनमध्ये
कधी फाउंटनजवळ तर कधी आर्टिफिशियल धबधब्याजवळ उभी राहत फोटो काढायला लावते. आणि फोटो काढीत असताना रामू काका पण काही केल्या नीट फोटो काढत नाही. त्यामुळे वैतागून विजया, काय काका, किती सोपे आहे, फक्त बटन तर दाबायचं आहे, तेही तुम्ही नीट क्लिक नाही करत. बघा सगळ्या फोटो ब्लर निघाल्या. काका पण चिडून, बाईसाहेब तुम्ही सगळी कामं सांगा पण मला हे नको, मला नाही जमायचं ते, हे मोबाईल आपल्याला नाही पकडता येत, घ्या तुमचा मोबाईल, मी चालले. विजया त्रासून त्यांना जाताना बघते. आता काय करू. तशी एक नोकर सुरेखा पुढे येत, बाईसाहेब मी तुमच्या एकदम झाक फोटो काढते बघा, मला काढता येते. तसे बाकी नोकर पण येऊन तिला काही पोज सांगतात तर काही मी काढतो करून त्रासून सोडतात. शेवटी ती वैतागून, चूप बसा सगळे, जा निघा तुमच्या कामाला, मला नाही काढायचे फोटो. तसे सगळे नोकर निघून जातात. विजया कंटाळून फाउंटनच्या खाली पायरीवर बसून आकाशाकडे बघते आणि नाराज होत, आता तर अंधार पण पडेल, आता कुठं निघेल फोटो. तेवढ्यात दुरून हे सगळं बघत आणि मनातल्या मनात हसत योगेश उभा असतो. तो तिच्या जवळ येत, दे मोबाईल इकडे, मी काढून देतो फोटो. त्या आवाजाने विजया मागे वळून बघते आणि योगेशला बघून लगेच साडी सावरत उभी होते. योगेश, दे तो मोबाईल, फोटो काढायचाय ना. विजया, नाही, मी ते असंच गार्डनमध्ये आले होते, ते मी फुलांचा फोटो काढत होते. तिची अवस्था बघून योगेश गालातच हसत, मी पण फुलांचाच फोटो काढतो म्हटले. विजया खाली मान घालून निमूटपणे मोबाईल त्याला देते. योगेश इकडे तिकडे बघतो. त्याला एक वेल दिसतो, त्यावर असंख्य लाल लाल छोटी छोटी फुले लागलेली असतात. एकावर तो तिच्याकडे बघतो. तिच्या साडीवर ते फूल परफेक्ट मॅच झालेली होती. तो तिच्याकडे बघत, विजया तू त्या वेलीपाशी उभी राहा. विजया न समजून, मी का. योगेश, अगं मला त्या फुलांचा फोटो घ्यायचा आहे ना म्हणून. तिला काही कळत नाही, पण जा म्हटले तर जायचे म्हणून ती तिथून जाऊन उभी राहते. ती उभी बघून, अगं अशी नाही, त्या वेलला हात लाव. ती त्या वेलला हात लावते. शेवटी तो जवळ जाऊन, अगं असं नाही. तो तिचा हात पकडून एका स्टाईलने त्या वेलला पकडायला लावतो आणि ती एका विशिष्ट पोजमध्ये उभं करतो. तिची हळूच हनवटी पकडून चेहरा तिरफा करतो आणि त्याच्याकडे एक स्माईल देऊन बघायला लावतो आणि तो तिचे फोटो काढतो. अशा अनेक पोजमध्ये तो तिचे फोटो काढतो. अंधार पडतो तसा तो ड्रायव्हरला गार्डनमध्ये लाईट लावायला सांगतो. त्या प्रकाशात ती अधिकच सुंदर दिसते. तो तिच्या नकळत काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो. फोटो सेशन आटोपून तो मोबाईल तिला देत, बघ मी किती सुंदर फोटो काढले फुलांचे, त्यात एका लाजाळूच्या फुलांचे तर खूपच छान फोटो निघाले. विजया फोटो बघून खूप खुश होते. तिचे इतके सुंदर फोटो कधीच कोणी काढले नव्हते. मुळात फोटोच नव्हते काढले कधी. ती एक एक फोटो बघत हरवून जाते. काही वेळाने तिला आठवते की योगेशला लाजाळूच्या फुलांचे फोटो खूप आवडले. ती बघते पण तिला काही ते फोटो दिसत नाही. पण हे लाजाळूचे फूल कसे दिसते. ती योगेश जवळ जाऊन, अहो योगेश आपल्या मोबाईलमध्ये तिचेच फोटो बघत असतो. तो लगेच मोबाईल ऑफ करीत, हा बोल. विजया अडखळत, ते तुम्ही म्हणाले ना लाजाळूच्या फुलांचे फोटो छान निघाले, यात कुठे आहे ते फूल. योगेश मनात हसत, अगं सगळ्याच फोटोत आहे ते, जे सर्वात सुंदर फूल आहे ना ते आहे लाजाळूचे. विजया निरागसपणे, पण फूल तर सगळेच सुंदर आहेत. योगेशला तिच्या निरागसपणावर वेडे व्हावेसे वाटते. तो तिला समजवायचा प्रयत्न करीत, सगळे सुंदर आहेत पण त्या फुलासमोर सगळे फिके आहेत फूल. आणि तो हसत बेडरूममध्ये निघून जातो. जाता जाता मनात, वेडी कुठली, मी तिच्याबद्दल बोलत आहे हेही नाही समजलं तिला. इकडे विजया जाणाऱ्या योगेशकडे बघून नाक मुरडत केव्हाचे गोल गोल फिरवत आहे, पण सरळपणे कोणते फूल तेही नाही सांगितले. आता गार्डनमध्ये इतके सारे फूल आहेत वेगवेगळे, मला कसे कळणार कोणत्या फुलाबद्दल बोलत आहे तर. माझी पण
तर फोटो छान निघाली, पण एका शब्दाने सुद्धा बोलले नाही. ते अकडू कुठले?